नमस्कार, मी स्नेहल स्नेहल्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पटकन तयार होणारा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत खूप कमी साहित्यात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूयात। बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत छोटे, ब्रेड, अमूल बटर, मोझरेला चीज आहे। मोझरेला चीजच्या ऐवजी तुम्ही चीज स्लाइस किंवा चीज क्यूबचाही वापर करू शकता। ते पिझ्झा आणि पास्ता सॉस घेतलेला आहे, मेयोनीज घेतलेला आहे, ऑरेगेनो आणि रेड चिली फ्लेक्स घेतलेला आहे। इथे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची घेऊयात, बारीक चिरलेला टोमॅटो, चिली फ्लेक्स, ऑरेगेनो, पिझ्झा सॉस घेतलेला आहे, मेयोनीज घेतलेला आहे। मेयोनीजच्या ऐवजी तुम्ही दहीचाही इथे वापर करू शकता। मेयोनीज पूर्णपणे ऑप्शनल आहे। पनीरचे असे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत, मिक्स करून घ्यायचे हे सगळं। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही यात भाज्या घालू शकता। स्टफिंग तयार आहे। ब्रेडवर बटर लावून घेणार आहोत। ब्रेडवर बटर लावून झालेलं आहे। यावर आता स्टफिंग भरूयात। मोझरेला चीज घालूयात। मोझरेला चीज नसेल तर तुम्ही चीज स्लाइस किंवा चीज क्यूबचाही वापर करू शकता। पिझ्झा तयार करण्यासाठी इथे तवा घेतलेला आहे। तव्यावर थोडंसं बटर लावलं आणि इथे ब्रेड तव्यावर ठेवलं रोस्ट करण्यासाठी। एक थोडा वेळ 2 मिनिटं झाकण ठेवूयात। इथे बघू शकता मस्त लो फ्लेमवर कुरकुरीत क्रिस्पी असा ब्रेड पिझ्झा तयार आहे। घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। अजूनही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। ब्रेड पिझ्झा ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।